नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस.एम.ई चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर आजची सर्वात मोठी न्यूज म्हणजे टॅरिफ बाय युनायटेड स्टेट। डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफबद्दल चर्चा होत होती। आपण त्याबद्दल सविस्तरपणे माहिती घेण्याचा प्रयत्न करू आज रात्री किंवा काल म्हणजेच पहाटे 1:30 सुमारास त्यांनी एक प्रेस कॉन्फरन्स वगैरे घेतली आहे, पत्रकार परिषद। आणि बऱ्याच काळापासून ज्या रेसिप्रोकल टॅरिफबद्दल चर्चा होत होती, 2 एप्रिलची डेडलाईन होती। ऑलमोस्ट 20 ते 25 दिवसापूर्वी ती देण्यात आली होती की 2 एप्रिलपासून आपण या सर्व गोष्टी सुरू करणार आहोत, आमच्या रेसिप्रोकल टॅरिफ सुरू होतील। म्हणून काल रात्री प्रेस कॉन्फरन्समध्ये त्यांनी काही माहिती वगैरे शेअर केली आहे किंवा करण्यात आलेली आहे। आणि अर्थातच यामुळे मार्केट थोडं डिस्टर्ब वगैरे झालेलं आहे। मग काय झालं तर आपण त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सबद्दल बोललो तर बेसिकली अपेक्षापेक्षाही जास्त रेसिप्रोकल टॅरिफ आहेत ज्यांचा की या पत्रकार परिषदेमध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। म्हणून जर आपण इंडियाबद्दल बोललो तर अमेरिका इंडियन प्रोडक्टवरती 26% टॅरिफ लावेल, म्हणजे इम्पोर्ट ड्युटी वगैरे इम्पोज करेल। तर भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या कोणत्याही वस्तूवर अमेरिका 26% इम्पोर्ट ड्युटी लावणार आहे। तर यालाच टॅरिफ वगैरे म्हटलं जातं। तर आता कोणत्या प्रोडक्टवरती ते लावले जातील किंवा कोणत्या नाही, या सर्व गोष्टीबद्दल सध्या काही अधिक माहिती नाही। मला वाटतं की याविषयी मोर डिटेल्स येत राहतील, त्यामुळे आता तरी कोणताही तपशील नाही। पण एक्झिक्युटिव्ह ऑर्डर साईन झाली आहे। चायनावरती 34% रेसिप्रोकल टॅरिफ लावण्याची चर्चा आहे आणि 20% आधीच लावण्यात आलेलं आहे, म्हणून हे ॲडिशनल आहे। चीनवरती टोटल 56% टॅरिफ लावण्याची चर्चा होत आहे, चर्चा आहे। त्यांनी सादर केलेल्या चार्ट्समध्ये युरोपियन युनियनवर 20%, व्हिएतनामवर 46%, जपानवरती 24%, तायवानवरती 32%, साऊथ कोरियावरती 25% टॅरिफ लावण्याची चर्चा आहे। मी तुम्हाला सांगतो की UK वर फक्त 10% टॅरिफ आहे। प्रत्येक देशावर मिनिमम 10% टॅरिफ आहे। कोणत्याही देशावर 10%पेक्षा कमी टॅक्स वगैरे नाही, म्हणजेच कमीत कमी 10%। बांगलादेशसारख्या कंट्रीजवरती 37% टॅरिफ लावला गेला आहे, म्हणून त्याने बेसिकली या सर्व गोष्टी वगैरे केल्या आहेत। श्रीलंकावर 44% टॅरिफ वगैरे आहे, त्यामुळे अगदी लहान देशावरही ते लावत आहेत, म्हणजे सिरिया इत्यादींनाही ते सोडत नाहीत। ते प्रत्येक देशांचे नाव त्यामध्ये टाकण्यात आलेलं आहे। त्याने प्रत्येक देशावर मिनिमम कमीत कमी किमान 10% कर लावला आहे। म्हणून हे 5 एप्रिलपासून बेसलाईन 10% टॅक्स लागू केले जातील। हे टॅरिफ एक्झिक्युटिव्ह होतील, ॲक्टिव्ह होतील असे ते म्हणत आहेत। मग ॲटोवर लावलेले 25% टॅरिफ, त्यावर त्यांनी म्हटलं की तेही आज रात्रीपासून स्टार्ट होतील। ॲटोवरचे 25% फ्लॅट टॅरिफ आणि त्यातही कंपोनंट इत्यादींची लिस्ट वगैरे आली आहे व बरीच म्हणजे एक्झिक्युटिव्ह लिस्ट वगैरे आहे। तर ते आपल्याला हेच सांगत आहेत की यामागील कारण असे आहे की आता अमेरिकेत ॲटोमेकर्स म्हणत आहेत आमच्या सर्व वस्तू वगैरे आयात केल्या जातात। मेजरली आपलं स्पेअर पार्ट अगदी ते वगैरे येथे मॅन्युफॅक्चर करतो, असेंबलिंग करतो आणि त्यासाठी हे बहुतेक स्क्वेअर पार्ट इम्पोर्ट केले जातात किंवा आयात केले जातात। म्हणून त्यावरती 25% टॅरिफ लावला जाणार आहे। त्यामुळे सर्व कार्स खूप एक्सपेन्सिव्ह होऊ शकतात अमेरिकेमध्ये। तर ही एक मोठी अनाउन्समेंट करण्यात आली आहे। 25% टॅरिफ आजपासून सुरू होतील। ॲटो पार्ट्सवरती 25% टॅरिफ 3 मेपासून सुरू होतील किंवा होईल। वेळेची कोणतीही टाईमलाईन असो, आता ती थोडंसं स्पष्टपणे काल रात्रीच घडलं आहे। म्हणून मी तुम्हाला सांगतो की चीनवरती जे 34% टॅरिफ आहे ते अगोदर 20% टॅरिफ लावलं होतं, त्यापेक्षाही जास्त आहे। कॅनडा आणि मेक्सिकोवरती
आणखी कोणतीही ॲडिशनल टॅरिफ लावण्यात आलेलं नाही, म्हणून हा 25% टॅरिफ लावण्याची यूएसची प्लॅन आहे, जे की अगोदरच यापासूनच चर्चा झाली होती आपलं कॅनडा, चीन आणि मेक्सिकोवरून. तर इलिगल इमिग्रेशन ऑफ पेल्टिल्स बद्दल आणि कदाचित ते तसं वाटतं की त्यावर कोणतेही डिटेल्स वगैरे नाहीत, बट आता लिस्टमध्ये कॅनडा आणि मेक्सिको जे काही शेजारील देश आहेत त्यांचे, ज्यांच्यावर की सर्वाधिक चर्चा होत होती सुरुवातीला, बहुतेक टॅरिफबद्दल फक्त चीन आणि त्यांच्यावरच चर्चा झाली होती, त्यामुळे वरील 2 देश त्यामध्ये नाहीत, मेक्सिको अँड कॅनडा. तर आता यावर किंवा आणि इतर गोष्टीवर काय तपशील वगैरे येतील, काही तपशील वगैरे येतील. त्यामुळे सध्या फक्त हा प्रश्न उपस्थित झाला आहे की अमेरिकेत बहुतेक वस्तूवर अजूनही 25% टॅरिफ लावण्याची त्यांची प्लॅनिंग आहे. आपलं पेंटिंग क्रायसिसला चालना देण्यात त्यांची भूमिका कोणत्या अटीवर आहे, म्हणून या 25% टॅरिफ अजूनही लावला जाऊ शकतो, परंतु याबद्दल तपशीलवार माहिती नाही. आता त्यांच्या मार्केटवर काय परिणाम होईल ते समजून घेऊया. ठीक आहे, तर ही अनाउन्समेंट वगैरे त्यांनी अशा केल्या आहेत. मी म्हटल्याप्रमाणे आणखी एक गोष्ट वगैरे आहे की फार्मा प्रोडक्टवर म्हणजे त्यावर कोणतेही टॅरिफ वगैरे लावलं जाणार नाही, त्यामुळे इंडियन फार्मा इंडस्ट्रीसाठी हा एक दिलासा दिला आहे. बट प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांनी असेही म्हटलं आहे की भविष्यात त्यावर टॅरिफ लावलं जाईल. फार्मा ही भारताची अमेरिकेला होणारी सर्वात मोठी निर्यात आहे, म्हणजे ऑलमोस्ट 50% मार्केट वगैरे भारताकडेच आहे, म्हणजे फार्माच्या रिलेटेड. त्यामुळे सध्या त्यावर कोणताही टॅरिफ वगैरे नाही, म्हणून या थोडे पॉझिटिव्ह नंबर वगैरे आहेत. आपण हे भारताच्या दृष्टिकोनातून बोलू शकतो. आणखी एक काय आहे किंवा काय नाही, जसं मी म्हटल्याप्रमाणे आपल्याला ते पुढे जसे जाईल ते समजायला पाहिजे. ठीक आहे, तर यावर जे ग्लोबल मार्केट आहे त्यामध्ये झालं तर युरोपियन मार्केट असो, एशियन मार्केट असो, ते थोडंसं डिस्टर्ब झालेले दिसून येत आहेत. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.